जर आज तुझ्या आयुष्यात खूप वादळ चालू असतील, जर प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला असेल, तर हा संदेश फक्त कानांनी नाही, मनाने ऐक. कारण कधी कधी स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात शांत राहतात, पण त्यांची शांतता म्हणजे शेवट नसतो. ती मोठ्या चमत्काराची सुरुवात असते. आज तू रडत असशील, लोकांनी तुला दुखावलं असेल, तुझ्या मेहनतीची किंमत कुणीच केली नसेल. पण लक्षात ठेव, ज्याच्यावर स्वामींचा हात असतो, त्याला जग हरवू शकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाही, ही अशी शक्ती आहे जी तुटलेल्या माणसालाही पुन्हा उभं करते. कधी कधी तुला वाटेल, मी एवढी प्रार्थना करते, तरी माझ्याच आयुष्यात इतका त्रास का? पण लक्षात ठेव, देव परीक्षा त्यांनाच देतो ज्यांच्यात जिंकण्याची ताकद असते. बीज जेव्हा जमिनीत पुरलं जातं, तेव्हा ते संपत नाही. ते नव्या आयुष्याची तयारी करत असतं. तसंच तुझं आयुष्य आहे. आज अंधार आहे, पण हा अंधार उद्याच्या प्रकाशाची सुरुवात आहे. लोक तुला कमी समजतील, तुझ्यावर हसतील, तुझं मन तोडण्याचा प्रयत्न करतील. पण पर्वतावर पोहोचणारा माणूस रस्त्यातल्या आवाजांकडे कधीच लक्ष देत नाही. आणि हे खास त्या महिलांसाठी, जी स्वतः तुटलेली असते, पण सगळ्यांना हसवत राहते. जी रात्री रडते आणि सकाळी पुन्हा उभी राहते. स्वामी म्हणतात, तिच्या शांततेतच तिची सर्वात मोठी ताकद असते. म्हणून स्वतःवर शंका घेऊ नकोस. तू कमजोर नाहीस. तू स्वामींच्या कृपेने निवडलेली आहेस. आज तुला उशीर वाटत असेल, पण देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळ तयार करत असतो. आणि योग्य वेळ आली की तुझं आयुष्य अशा प्रकारे बदलेल की लोक बघतच राहतील. सोने जितकं आगीत जातं, तितकंच जास्त चमकतं. आणि माणूस जितका संघर्ष सहन करतो, तितकाच मजबूत बनतो. म्हणून रड, पण हार मानू नकोस. थक, पण थांबू नकोस. कारण स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. आणि त्यांच्या शांततेमागे तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार तयार होत आहे. जर तुला स्वामींवर विश्वास असेल, तर कमेंट कर, जय श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव, जिला आज पुन्हा उभं राहायचं आहे.